राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. महाराज, आपला अध्याय 9वा सुरू आहे. राजविद्या राजगुह्य योग. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठाया वरुणी उठविली. यमलोकीची कुंटली रहाटी आगवी. यमू म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवणा ते दमवावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओ कदासी नाही. महाराज, आपल्या या मागच्या टप्प्यामध्ये आपण तरी जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, असं अत्यंत पवित्र मनामध्ये प्रत्यक्ष भगवंत त्या तीर्थक्षेत्र असलेल्या मनामध्ये संन्यासी म्हणजे एकटा होऊन राहतो हे मागच्या प्रवचनामध्ये आपण बघितलं. अशा महात्म्याच्या निजलेल्या अवस्थेमध्ये प्रत्यक्ष वैराग्य त्याची उपासना करतं. आणि अशी जी माणसं आहेत ज्यांच्या विचारांतून धैर्याचे स्तंभ निर्माण होतात, संपूर्ण आनंदमय असलेल्या जीवनातून समुद्रातून ते रांजणभर आनंद प्रेम आपल्या आयुष्यामध्ये खेचून घेतात, काढून घेतात. आणि ज्यांना जया भक्तीची येतुली प्राप्ती, ते कैवल्या ते परवते सर म्हणती. ज्यांना अशा भगवंत भक्तीची प्राप्ती झालेली आहे ते प्रत्यक्ष देवपणाला कैवल्याला नाकारतात, बाजूला हो म्हणतात, मागे सर म्हणतात. मला भक्तीसाठीच जगायचं आहे, भक्तीसाठी पुन्हा पुन्हा येथे जन्माला यायचं आहे. महाराज, हा झाला मागचा टप्पा. आणि याच्या पुढचा टप्पा की वाढवतेनी प्रेमे माते, भजती जे महात्मे, परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही. सातत्याने त्यांचं माझ्यावरचं प्रेम वाढत जातं आणि त्या वाढत जाणाऱ्या प्रेमाने माझं भजन करत हे महात्मे आयुष्य घालवत असतात. परी दुजे पण मनोधर्मे, त्यांच्या मनामध्ये कुठलाही दुजाभाव, कुठलंही वेगळं असं लोभाचं, मोहाचं, मत्सराचं, द्वेषाचं, दंभाचं, लोभाचं कुठलंही कोणतंही विचारांचं साधं एक कणभरसुद्धा या सृष्टीमध्ये असलेल्या ऐहिक भोगाचं आस्थारूपी मन निर्माण होत नाही. ती इच्छाच निर्माण होत नाही. केवळ भगवंत आणि भगवंत एकमेव हृदयामध्ये आहे. ऐसे मीच होऊनी पांडवा, असं प्रत्यक्ष माझं स्वरूप घेऊन करती माझी सेवा, माझीच सेवा करतात. परी नवलावो तो सांगावा. आणखीन एक आश्चर्यकारक गोष्ट तुला सांगतो. या टप्प्यावर आपण येऊन थांबलो होतो. सततम कीर्तयंतो मा शतंच दृढव्रता, हा जो श्लोक आहे, या श्लोकाचं विश्लेषण या ओव्यांमध्ये आलेलं आहे. तरी कीर्तनाचे नि नटनाचे, या कीर्तनाच्या नटण्यामुळे, या कीर्तनातल्या असलेल्या भावाच्या उत्तम सादरीकरणामुळे. महाराज, आपण मागच्या प्रवचनामध्ये काही विचार केला होता आणि आजकालची जी प्रकरणं आपल्या डोळ्यासमोर येत आहेत त्या प्रकरणाच्या बद्दलची विवेचन आपण मागच्या प्रवचनामध्ये केलं होतं. ते किती तंतोतंत जुळते ते बघा. जेथ आशेची लाळे आतू हिंसा जीभ लोळे, तेवेची असंत असे चाकळे अखंड चगळी. जे अनर्थाचे कानवेरी आळवावे चाटीन गे बाहेरी, जे प्रमाद पर्वताची दरी सदाची मातली. जेथ द्वेषाची आधाडा कसा कसा ज्ञानाचा करती रगाडा. जो द्वेष, जे या विषयाच्या अधीन झालेले जे आहेत ते या सगळ्या गोष्टीमध्ये असलेल्या ज्ञानाचा चुराडा करून टाकतात. त्यांच्याकडे ज्ञान नाही आहे का? ते जे काही करतायत त्याच्याबद्दल त्यांना माहिती नाही आहे का? सगळं माहिती आहे. परंतु एकदा का तुम्ही या विषयाच्या भोगाच्या या आसुरीय प्रकृतीच्या तोंडामध्ये गेलात
की तुम्हाला व्यामोहाच्या, या सगळ्या मोहाच्या असलेल्या व्यापक मोहाच्या जाळ्यामध्ये ही प्रकृतीचे असलेले हे दैत्य, ही राक्षसीन, ही तुम्हाला ओढून घेते. एवं तमाचिये पडले गर्ते न पविजती विचारांची निहाते. हे असो ते गेले जेथे, ते ज्या ठिकाणी असं पतन ज्या व्यक्तींचं झालेलं आहे ती व्यक्ती पुन्हा शुद्ध होत नाही, ती खाली 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 जात असते. आता कोणती प्रकरणं चालू आहेत हे मी काही तुम्हाला वेगळं सांगायला नको, पण अशा गाजलेल्या, अशा चुकीच्या मार्गाच्या व्यक्तींना तुम्ही भगवंत समजून त्यांच्या पायाशी लोटांगण घालता, वेगळा धर्म ते प्रसारित करतात आणि तुम्हाला भीती घालून त्या धर्माच्या अनुयायी स्वरूपामध्ये तुम्हाला जवळ ओढून घेतात आणि तुम्हाला त्यांच्या त्या असलेल्या खोट्या धर्माच्या, दंभ धर्माच्या सगळ्या विस्तृत सापळ्यात अडकवल्यानंतर तुमचं शोषण होतं. हा या मागच्या प्रवचनाचा खरचा भावार्थ होता. अनेक गोष्टी तुमच्या समोर येतात ना, त्या ज्ञानेश्वरीमध्ये आधीच मांडलेल्या आहेत. याच्या आधी ज्या वेळेला आपण कुठलाही विचार करतो तो त्याचं उदाहरण ज्या वेळेला डोळ्यासमोर येतं त्यावेळेला ज्ञानेश्वरीची महती कळते. ही असं घडलं, हे घडण्याचं कारण काय आणि ते घडतं कसं, या सगळ्या गोष्टींचा विचार ज्ञानेश्वरीमध्ये विस्तृत स्वरूपात मांडलेला आहे. समजत नसल्यामुळे, आपल्याला अनुभव नसल्यामुळे, आता अनुभव समोर आला, ते प्रकरण समोर आलं, त्यावेळेला आपल्या मागच्या प्रवचनाचा अर्थ तुम्हाला समजला असेल की या सगळ्या गोष्टींमध्ये की एक वाक्य त्या माऊलींनी उभीमध्ये असं म्हटलं की मी एक आत्मा एक चराचरी, एकाचा कै पक्ष करी आणि कोपोनी एका ते मारे. तुम्हाला जी भीती घातली आहे की देव तुम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी चुकीचं करेल, यासाठी तुला हे करायला पाहिजे, अशी सांगणारी व्यक्ती तुम्हाला भीती घालून त्याच्या आतमध्ये, त्याच्या स्वरूपामध्ये, त्यांनी निर्माण केलेल्या पंथामध्ये, धर्मामध्ये ओढून घेते आणि तुमचं शोषण होतं. याला सर्वस्वी जबाबदार माऊलींच्या दृष्टीने तुम्ही आहात, कारण तुम्ही नको त्या माणसांवर विश्वास ठेवता. केवळ आणि केवळ गुरु म्हणून ज्ञानेश्वरी इतकाच व्यवस्थित जर विचार केलात तर तुम्हाला दुसऱ्या गुरुची गरज नाही. आता आपल्याला पुढचा टप्पा सगळ्यात महत्त्वाचा आहे. साधू महात्मे जे आहेत त्या महात्म्यांचं स्वरूप सांगितलं आहे. प्रत्यक्ष ज्यांना भक्तीची प्राप्ती झाली ते देवपणाला बाजूला सारतात, ते देवपण होत नाहीत, देवपणाला मान्य करत नाहीत. ही साधूची पहिली क्वालिटी लक्षात ठेवा. ज्याचं मन अत्यंत पवित्र आहे, ज्याच्या मनामध्ये मी संन्यासी म्हणून राहतो आणि जो वैराग्य त्याचं म्हणजे झोपलेलं असताना त्याची उपासना वैराग्य करते, इतकं मोठं वैराग्य आहे. त्याची भक्तीला झालेली त्याची प्राप्ती, भक्तीने तेतलेलं त्याचं अंगीकारण, हे सगळं त्याचं देवपण मागे लोटते. आणि त्या सगळ्या गोष्टींच्या रूपामध्ये ज्यावेळेला तो कीर्तन करतो, तरी कीर्तनाचे नि नटनाचे, अशा पद्धतीचं त्या महात्म्याच्या मुखातून भगवंताचं कीर्तन होतं. असं कीर्तन रंगतं की त्या कीर्तनामध्ये होणारा नामघोष, त्या कीर्तनामध्ये होणारं हरिनामाचं सातत्याने उच्चारण, भगवंताचं नामस्मरण, प्रेमभाव, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेले सगळे जातीविरहित, लहान मोठा, गरीब श्रीमंत असे भेदरहित असलेले त्याचे सगळे विचार आणि त्या विचारांतून त्यांनी मांडलेलं कीर्तन. कोणताही दुजाभाव नाही, फक्त अभंगात दंग होणं, रंगून जाणं, प्रत्यक्ष भगवंत त्या अभंगात, त्या कीर्तनात येऊन नाचणं. कुठलाही वादविवाद होणार नाही, कोणत्याही वादविवादाचं कीर्तन कारण होणार नाही, कारण या कीर्तनामध्ये कुणाचा द्वेष, लोभ, मोह, मत्सर, दंभ, काम काही नाही. एकही षड्रिपू या कीर्तनामध्ये नाही. असं नटलेलं कीर्तन, असं रंगलेलं कीर्तन. एक छान गाणं आहे, त्या गाण्यामध्ये एक वाक्य आहे, मृदुंगी वेदनेस विस्मृती चमिक हो. ह्या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे ना, मृदुंगामुळे वेदनेला विस्मृती मिळते,
त्या रंगल्यामुळे, कीर्तनात रंगल्यामुळे प्रत्यक्ष या संसाराचा विसर पडतो. अशा कीर्तनाचं निर्माण करणारे हे महात्मे, असं कीर्तन सांगणारे हे महात्मे. या वेष्टनामध्ये तुम्हाला कीर्तन दिलं जातं, अप्रतिमरित्या कीर्तन सादर केलं जातं. लक्षात ठेवा महाराज, नटलेली स्त्री सामान्य स्त्रीपेक्षा जास्त सुंदर दिसते आणि तिच्याकडे समाज आकर्षित होतो. म्हणून कीर्तन अशा पद्धतीने या महात्म्यांनी नटवलं आहे की तिकडे अख्खा समाज त्या कीर्तनाकडे आकर्षित झाला आहे. आणि कीर्तनाकडे आकर्षित झाल्यामुळे, कीर्तनामध्ये तो यायला लागल्यामुळे काय बदल झाला आहे हा माऊलींनी पुढच्या ओवीमधून मांडला आहे. नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, प्रायश्चित्त घेण्याचे जे व्यवसाय, म्हणजे आपण काय करतो, माझ्या हातनं पाप झाले म्हणून आपण एखाद्या मंदिरात जातो, चुकी झाली म्हणून देवाला नवस करतो, आपण कुठली तरी पूजा बांधतो, माझं पाप नष्ट व्हावं म्हणून कोणाला तरी दानधर्म करतो, अन्नदान करतो, माझ्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून, मी केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त म्हणून मी देवधर्माच्या मार्गाला लागतो. नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. ज्या ठिकाणी पापाचं नामच शिल्लक ठेवलं नाही अशी कीर्तनं रंगायला लागली का ज्या कीर्तनांमुळे या सृष्टीमध्ये पापाचं नावच राहिलं नाही. प्रायश्चित्त कसलं घ्यायचं? त्याच्यामुळे ही जी देवळं आहेत, ही जी मंदिरं आहेत, ज्या ठिकाणी भगवंत म्हणून जो प्रस्थापित केलेला धर्म आहे, त्या देवाकडे जायची गरजच राहिली नाही. कारण मी पापच केलं नाही तर प्रायश्चित्तासाठी मंदिरात जाऊ कशाला. यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची कुंटली राहाटी आग. यमदमा प्रत्यक्ष कीर्तनामध्ये भगवंताचं नर्तन आहे, भगवंत तिथे रंगून नाचतोय. त्या ठिकाणी काळ येईल का हो? तिथे काळ हात जोडून उभा आहे. त्या काळाला त्या कीर्तनात येण्याचा अधिकार नाही. त्या काळाला त्या उत्तम असलेल्या रंगलेल्या कीर्तनामध्ये रंगून जाण्याचा एकमेव अधिकार आहे. पण त्या कीर्तनामध्ये काळाला स्वतःचं अस्तित्व टाकण्याचा किंवा त्या अस्तित्वाचं स्वरूप दाखवण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळे यमाला काम उरलं नाही. म्हणून यमदमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरून उठवली. यमलोकीची, या यमलोकीला जाणारी लोक आहेत, त्यांच्याकडे वादविवाद नाही, त्याच्यामध्ये कुठला द्वेष नाही, मारजोड नाही, मारामाऱ्या नाही, भांडणं नाही, कटकटी नाही, द्वेष नाही, लोभ नाही, मत्सर नाही. त्याच्यामुळे आनंदाने सगळे जगत आहेत. याच्यामुळे अकस्मात मृत्यूचा विषयच संपलेला आहे. यमाकडे जाणे सगळेच दीर्घायुष्य झाल्यानंतर यमसदनाला की यमदमाला, दोघांच्या यमसदनाला आपोआप अवकळा येणारच ना. तो नेणार कोणाला? कारण सगळेच दीर्घायुष्य व्हायला लागलेत. का तर या उत्तम महात्म्यांच्या उत्तम कीर्तनाने, रंगलेल्या कीर्तनाने या सगळ्या समाजावर अशी भुरळ पाडली आहे की ज्यामुळे पापाचं नामोनिशाण मिटलेलं आहे, पाप शिल्लकच राहिलं नाही. त्यामुळे मंदिरं, ज्या प्रायश्चित्त घेण्याची मंदिरं बंद झाली, यमाला त्याच्याकडच्या शिकारी मिळण्याचे झाल्या. या यमाला नरकात न्यायचं कोणाला हा प्रश्न पडला आहे. दमू म्हणे कवणा ते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष ओखदासी नाही. या तीर्थांना काय मी घ्यावं, काय खावं? कारण तीर्थ कशासाठी आहेत? दोषरहित करण्यासाठी. म्हणून तीर्थांची उपासना केली जाते. तीर्थक्षेत्री जायला लागतं कारण तिथे आपले दोष जातील म्हणून. आता दोषच शिल्लक राहिले नाहीत तर तीर्थटनाला जायची काय गरज आहे? ती तीर्थ, माऊलीने काय म्हणले, तीर्थ म्हणती काय खावे. अरे कोणाचे दोष खावे? दोषी असलेली माणसं येईनाच इथे, तर या तीर्थाचा तरी काय उपयोग आहे? तीर्थ रिकामी झाली. तीर्थांकडे जाणं टाळलं गेलं. का तर दोषरहित माणसं निर्माण व्हायला लागली. ओखदासी नाही, दोष ओखदासी, दोष तोंडी लावायला, चाखायला सुद्धा शिल्लक राहिला नाही. इतकी अवस्था तीर्थक्षेत्रांची झाली आहे. दोषी व्यक्तीच यायला तयार नाही तीर्थक्षेत्रामध्ये. ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीची करती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले. अशा या माझ्या नामघोषाने, अशा या उत्तम माझ्या कीर्तनाने, महात्म्यांनी केलेल्या सुंदर कीर्तनाने, या नटलेल्या कीर्तनाने, माझ्या नामघोषाने संपूर्ण हे
सृष्टीचं असलेलं सगळं एहलोक नामघोषाने दुमदुमलंय आणि मग या नामघोषाच्या बरोबर महासुखांनी सगळं आनंदाने जशी वेदनेस विस्मृती मृदुंगी वेदनेस विस्मृती कीर्तनात रंगणाऱ्या त्या मृदुंगाने नामघोषणाऱ्या नामदेव विठ्ठला तुकाराम विठ्ठला ज्ञानबा तुकाराम रामकृष्ण हरी या नामघोषाने या सातत्याच्या अभंगाच्या उच्चारणेने संपूर्ण या जगातले दोष नष्ट झाले आहेत. केवळ कीर्तन रंगलं, कीर्तनाच्या नटण्याने उत्तम सादरीकरणाने हे जगातले दोषच निघून गेले. त्याच्यामुळे महासुखाच्या या ऐहलोकामध्ये मी नाहीची करीती विश्वाची दुःखे. मी अस्तित्वात असल्यामुळे त्या कीर्तनात प्रत्यक्ष मी अस्तित्वात असल्यामुळे या विश्वातली सगळी दुःख आपोआप नाहीशी झालेली आहेत. काय अप्रतिम रचना आहे. ज्ञानेश्वरीने या उत्तम कीर्तनाचं सादरीकरण झाल्यानंतर त्याचा प्रभाव काय पडतो समाजावरती त्याचं रूपक माऊलीने इथे मांडलं आहे. ते पहाटे विण पहावित अमृते विण जीववित योगे विण दावित कैवल्य डोळा. पहाटे शिवाय तुम्हाला प्रकाश दिसतोय, अमृते विण जीववित अमृताशिवाय तुम्हाला अमर करतायत, योगे विण दावित प्रत्यक्ष योगांशिवाय तुम्हाला कैवल्य डोळा. प्रत्यक्ष भगवंताचं स्वरूप योग्यांच्या शिवाय या कीर्तनामध्ये तुम्हाला दिसतंय, दाखवलं जातंय. परी राया रंका पाड धरू नेणती सानिया थोरा कडसणी करू एक सरी आनंदाचे आचार होत. लहान मोठं काही नाही, राजा रंक भिकारी काही नाही, एक सरे आनंदाचे आवार होत. एकच फक्त आनंदाचंच हे सगळं जग संपूर्ण या कीर्तनाने झालेलं आहे. कही एकाधेनी वैकुंठा जावे ते तीही वैकुंठूची केले आगवे ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. एक कोणीतरी वैकुंठाला जातो अशा पद्धतीची रचना असलेलं हे जग या जगातून संपूर्ण जगालाच वैकुंठ करून टाकलंय या नामघोषाने, या कीर्तनाने. असं अप्रतिम कीर्तन या महात्म्यांनी आपल्या मुखातून सादर केलंय. तैसे सूर्य जैसे सोज्वळ परी तोही अस्तवे ते किडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. सूर्य कधीतरी सोज्वळ आहे पण तोही अस्ताला जाणार आहे. चंद्र संपूर्ण आहे पण तो कधीतरी आहे. परंतु हे सोज्वळता, हे सातत्याने, हे पूर्णता या कीर्तनामध्ये कायमस्वरूपी आहे. फार सुंदर विचार माऊलीने मांडला आहे हो कीर्तनाच्या बाबतीत. कीर्तन कसं असलं पाहिजे, कीर्तनाचं स्वरूप कसं असलं पाहिजे, कीर्तनातून काय निष्पन्न व्हायला पाहिजे, कीर्तनातल्या असलेल्या महात्म्यांनी काय सादरीकरण केलं पाहिजे, कोणकोणत्या गोष्टींनी असलेलं हे कीर्तनाचं स्वरूप जगापुढे आणलं पाहिजे आणि त्या पद्धतीचं कीर्तन प्रत्येकाने, प्रत्येक महात्म्यांनी सादर केलं पाहिजे. हा याचा मागचा भाव आहे. फार सुंदर आणि अप्रतिम अशी रचना आणि या ओव्यांचं असलेलं सादरीकरण हे इतकं सुंदर माऊलींनी केलं आहे. जितकं माऊली टोकाचं कठोर बोलते तेवढंच माऊलींनी अत्यंत प्रेमाने, अत्यंत मायेने, अत्यंत फुलवत जाणारं कीर्तन कसं असावं याबाबतचं इथे विश्लेषण मांडलं आहे. मेघ उदार परी ओसरे म्हणून उपमेसी न पुरे निशंक म्हणे स्वपाखरे पंचानन. मेघ उदार, मेघासारखा उदार कोणी नाही, मेघासारखा उत्तम बरसणारा कोणी नाही, परंतु तो सुद्धा कधीतरी ओसरतो, निघून जातो, थांबतो. म्हणून भगवंताच्या या कीर्तनाच्या असलेल्या भक्तीच्या या वर्षावाला, नामघोषाच्या वर्षावाला, भगवंताच्या या आशीर्वादाला त्या मेघाची उपमा देता येणार नाही. कारण तो सुद्धा कधीतरी थांबतो. इथे थांबणंच नाही. कीर्तनामध्ये असलेला आनंद हा इतका भरभरून ओसंडून वाहतोय, इतका मोठ्याने बरसतोय की त्याला मेघाची उपमा देणार नाही. कारण ते मेघ कधीतरी थांबतात. इथे कीर्तनात थांबणं हा प्रकारच नाही. सातत्याने आनंद, सातत्याने
नामघोष सातत्याने ती मृदुंगाची दुमदुमणारी ही भगवंत नामघोषाची पताका. किती सुंदर रचना आहे बघा. हे निशंकपणे पाखरे पंचान, हा सिंह आहे बघा. या जंगलाचा राजा सिंह आहे आणि त्याला काय आहेत? पंख आहेत. म्हणजे तो गरुडाचे पंख म्हणजे तो पक्ष्यांचा राजा आणि तो या प्राण्यांचा राजा. दोन गोष्टींचं एकत्रित जो सिंह आहे, जो सिंह आहे आणि ज्याला गरुडाचे पंख आहेत, अशा पद्धतीचा हा स्वरूपाचं उदाहरण काय अफलातून उपमा आहे दिलेली. तो सिंह आहे, तो सगळ्यांवर राज्य करतोय. या सृष्टीचा, सजीवांचा, या जंगलाचा राजा आहे. आणि गरुड जो ढगावर उडतोय त्याच्या पंखाची ती ताकद आहे. म्हणजे या सृष्टीत असलेल्या सगळ्या विचारांचा असलेला घोष, नामघोष हा या सिंहाच्या मुखातून येतोय. कारण सगळ्यात मोठी डरकाळी सिंहाची, सगळ्यात मोठा नामघोष करणारा महात्मा आणि विचारांची उंची त्या गरुडाच्या पंखांची. म्हणून पंचानन सपाखरे, गरुडाचे पंख असलेला सिंह अशी ही उपमा आहे. विचार कसे? ढगाच्या वरती त्याची उंची किती आणि बोलण्याची, सादर करण्याची ताकद कशी, जग हादरून टाकेल अशी ही सिंहाची डरकाळी. अरे हे कीर्तन कसं पाहिजे, कीर्तनकार कसा पाहिजे, त्या कीर्तनकाराच्या मुखात वाघाची डरकाळी पाहिजे, आसमंत भेदणारी डरकाळी, इतकं अप्रतिम त्याचं वक्तृत्व पाहिजे. आणि तितकीच गरुडाच्या पंखाची असलेली उंची, ढगाच्या वर उडणारी उंची, इतकं लांब पसरणाऱ्या या विचारांच्या पातळींची उंची हवी. त्याचे विचार इतके उंच हवेत. या गरुडाच्या पंखाने दोन गोष्टी माऊलींनी एकत्र केल्या आहेत. हे उदाहरण फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीमध्ये आहे. हे उदाहरण दुसऱ्या कोणत्याही ग्रंथामध्ये नाही. कुठल्याही योग्याने, कुठल्याही संतांनी, कोणत्याही धर्मातल्या मोठ्यात मोठ्या गुरूंनी हे उदाहरण दिलेलं नाही. कारण या उदाहरणाची उपमा आणि त्याचं रूपक सादर करणं या गोष्टीसाठी असू शकतं. हे फक्त आणि फक्त माऊलींचंच तत्त्वज्ञान आहे, दुसऱ्या कोणाचं नाही. का ज्ञानेश्वरी हा सगळ्यात मोठा ग्रंथ म्हणून मी म्हणतो? का म्हणतो मी? गीतेपेक्षाही 100 पट मोठी गीता म्हणून ज्ञानेश्वरी. त्याला कारण आहे. विचारांच्या उंचीची आणि या सृष्टीवर असलेल्या आवाजाच्या राजाच्या त्या डरकाळीची ही तुलना त्या कीर्तनात असणाऱ्या महात्म्याशी केली आहे. असा महात्मा पाहिजे. फार सुंदर प्रवचन पुढे जाईल. हा विषय वेळेच्या अभावी तुर्तास इथे थांबतो. पुढच्या प्रवचनात आपण नक्की भेटू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.